गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका करत जोरदार वक्तव्य केले आहे। जयंत पाटील कोणालाही बळीचा बकरा बनवतात असा आरोप करत त्यांनी काही राजकीय निर्णय आणि भूमिकांवर प्रश्न उपस्थित केले। सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये जबाबदारी टाळण्यासाठी इतरांवर दोष ढकलण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावाही त्यांनी केला। त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांना वेग आला आहे। जयंत पाटील हा बळीचा बकरा बनवतो कुणालाही। जयंत पाटलाला वाटत नाही का त्याच्या पोराला आमदार करावं? जर ही निवडणूक जिंकणार असतील मग पोरालाच दिला असताना त्याने दुसऱ्याला कशाला देईल? त्या बिचाऱ्याला बळीचा बकरा बनवलाय जगतापांना। तुम्ही स्वतः घरातच द्यायची ना उमेदवारी, त्याला लॉन्च करायचं आहे आणि आता 29 पर्यंत दुसरी कुठली निवडणूक नाही, परंतु त्याला माहीत आहे की त्यांच्या जवळची पण लोक फुटणार आहेत, त्यामुळं ते ह्या भानगडीत पडत नाही। परंतु वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांना ॲक्टिंग करावी लागते। ह्याला जाऊन भेटलं काहीतरी पुडी सोडायची, काहीतरी कुचकं बोलायचं, वादविवाद निर्माण होईल असं नाराजासारखी भूमिका मांडायची, हे त्यांनी गेल्या 8 दिवसामध्ये केलं।